भरवीर खुर्द, नागपूर लेफ्ट, मुंबई राईट. काय बोलते मम्मी तू? मामी म्हणते मला गाडी येते समृद्धीवर, मला गाडी चालवायची. तर तिथं आपण सीएनजी भरू. आता सीएनजी बघा आहे आपले 3 पॉइंट आहे. आता हे बघा आपण फक्त बुलढाण्यावरून फक्त 24 किलोमीटर आहे. तर हे बघा इथं झालेलं आहे आता टायर आपलं पंक्चर. हे काय स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आपण चाललेलो आहे परत गावाला. नुसतं आपले ब्लॉग फक्त गावाचेच आहे जास्ती करून. तर आपण चाललोय समृद्धीने आणि हे बघा मध्ये गाय पण आलेले बदलापूर. सो आपण निघतोय आता बदलापूरवरून आपण घोटी मार्गे जाणार आहे. घोटी भरवीर वरून समृद्धी चालू होतो. आणि हे बघा मागे पॅसेंजर सर्व बसलेले, नेहमीचेच पॅसेंजर आपले सर्व. फक्त एक काळा आपल्या सोबत नाहीये. शेठ बसलेत आरामात. इर्टिगाचे मालक. सो आपण या ब्लॉग मध्ये काय काय करणार आहे माहितीये का? समृद्धीची माहिती देणार आहे. कुठं सीएनजी भेटते. तर आपण निघतोय आता बदलापूरवरून. बदलापूरवरून आपण चाललेलो आहे बुलढाणा टू अकोला टू घुसरवाडी टू कावसा. तर ब्लॉग बघा, पुढे एन्जॉय करा ब्लॉग. पुढे दाखवतो तुम्हाला. सो गाईज आता आपण हे बघा आपण पोहोचलेलो आहे कसाराला. आणि आयुषी बघा काय करते. आयुषी गेम खेळते. आणि आता आपण इथं थांबलेलो आहे हॉटेल काय स्टार ऑफ हायवे. तर आता इथं काहीतरी खाऊन घेऊ. अजून हे बघा मम्मीचं काही झालं नाही अजून. मम्मी गाडीत बसल्या काही पण विसरून जाते. तर आता काहीतरी नाश्ता बिष्टा करून घेऊ आणि मग इथून निघू आपण भरवीरसाठी. मग भरवीरला आपण कनेक्ट करू समृद्धीला. तर चला आधी पोटपूजा करून घेऊ मग भेटू. कोण माझा आता हे दुसऱ्यांदा आहे. मागच्या टाइम ब्लॉग बनवला मी. तर हे बघा आयुषीची लिस्ट बघ. आहे का बोल काय बोलतो ते मम्मी? मी काही नाही सांगत बाबा. नाश्ता करायचा, भूक लागली. आता सकाळी निघाली लवकर. किती वाजता निघाली? 6 वाजता. 6 वाजता निघाली. 7 वाजता 7:30 वाजता निघालो. 5 वाजता उठली. 5 वाजतापासून 4:30लाच जागा आली होती मला. मला का नाही उठलं? आता तुला थोडी स्वयंपाक करणार होता. तू स्वयंपाक मी करणार होती. आयुषीचं काय झालं? आयुषीचा पण नाश्ता झाले. आयुषीचा नाश्ता झाले. बघा इथं मम्मीने माहित नाही काय काय घेतलं. ऑरेंज खाते ऑरेंज. तर हे बघा मस्तपैकी इडली, आपला मिसळ, डोसा आणि परत इडली. हे बघा चालू पण झाले आणि माझीच प्लेट आली नाही अजून. हा आयुषी मेंदोळा आलाच नाही अजून. आला मेंदोळा आला. सो काय आता हे बघा नाश्ता करून झालेला आहे. आता आपण निघालोय परत. कुठं? आता आपण शिर्डीला सीएनजी भरणार आहे. शिर्डीला बघू भेटली तर ठीक आहे. ना आता आधी घोटी जिथं भेटणार जिथं सीएनजी भेटेल तिथं आपण सीएनजी भरून घेऊ आणि समृद्धीला लागल्यावर भेटू आपण. आता जिथं सीएनजी भेटेल आपल्याला तिथं भेटू. हा आयशी तुझ्या पप्पाला सोड ना. आले मामा पण आलेले. आता निघू. आता आपण निघा जरा. सेवा गाईज आता आपण भरवीरच्या इथं पोहोचतोय जस्ट. आता इथून आता आपल्याला एंट्री पॉइंट लागेल आपला. घोटीच्या इथून हा भरवीर हा 18 किलोमीटर आहे. मुंबई नागपूर एक्सप्रेस वे 1 किलोमीटर ओनली. हे बघा मुंबई नागपूर एक्सप्रेस वे. सो हे बघा इथून आपला एंट्री पॉइंट आहे. हे बघा इथून आपल्याला आता मारायचा राईट. आता आपण आलेलो आहे भरवीर एंट्री पॉइंट. भरवीर नाव आहे. इथं बोर्ड दाखवतो आपण आता. हे बघा भरवीर खुर्द, नागपूर लेफ्ट, मुंबई राईट. आपल्याला जायचंय लेफ्टला जायचंय. ओके टोल नाका आहे पुढे. टोल नाका
समृद्धी हायवेचा टोल नाका आणि हे बघा गर्दी बघा. समृद्धीवर पण गर्दी, समृद्धीवर पण गर्दी आणि पोलिस पण उभे, कोण आलंय माहित नाही. हे बघा त्या साईडला पोलिस पण उभे. तर आता हे बघा आपण लागलेलो आहे समृद्धीला, बघू शकता तुम्ही. हे बघा आता 5व्या गिअरवर गाडी टाकायची आणि रिलॅक्स मध्ये ब्लॉक काढायचा काय बस बस आणि ब्रेकवर पाय काढून टाकायचा, फक्त रेसवर पाय ठेवायचा. आणि हे बघा मग मी इथं बघा माहित नाही काय, मम्मी इथं माहित नाही काय बोलते बघा. हा हे बघा इथं आता सीएनजी आपल्याला भरायची कोपरगाव, म्हणजे शिर्डीवरून 3 या 3.5 किलोमीटर आहे कोपरगाव. तर तिथं आपण सीएनजी भरू. आता सीएनजी बघा आहे आपले 3 पॉइंट आहे, पोचून जाऊ आपण. आणि ते बघा मम्मी बोलते इथून हँडल पकड. काय आलं मम्मी? तर हे बघा इथं आता रिलॅक्स आहे. इथं काय बोलते. आणि हे बघा आयुषी, बघा आयुषी कुठं बसली माहित नाही कोपऱ्यात. आयुषीला इथं तिसरी सीट आहे इथं. आणि बघा गाडीच्या मला ते कोपऱ्यात बसलेले एकदम रिलॅक्स मध्ये. हा एकदम रिलॅक्स मध्ये. हा एकदम रिलॅक्स आणि मस्त आहे बघा. आपली 100ची स्पीड ठेवायची नॉर्मल मेंटेन, 120 वर घुसायचंच नाही आपल्याला. 100च्या स्पीडने चालली आता गाडी. आणि मम्मी बघू शकता कशी बसली तिथं मागे. आपल्याला 120 स्पीडला नाही जायचं, स्पीडने नाही 100 ने जायचं. ओनली 100च्या वर नाही जायचं आपल्याला. म्हणजे मग आपली गाडी खराब नाही होणार. हे बघा इथं मस्त असे हे पण लावले, बैलगाडी पण लावले बघा, झोप येऊ नये म्हणून रात्री. तरी आपल्या समृद्धीवर आता खूप काही ऍड केलेलं आहे त्यांनी. जसे आता ब्रिज डेकोरेट केले, अजून मध्ये मध्ये असे साईडला असे कॉर्नरला ना असे दगड उभे केले कलर मारून. हा काय बोलते मम्मी तू? मामी म्हणते मला गाडी येते समृद्धीवर, मला गाडी चालवायची. अरे बाबा चालत आम्ही मम्मी. हे बघा हे बघा हे बघू शकता तुम्ही, असे मस्त डेकोरेट केलेले टायरच लावले वरती त्याला. आणि आता थोड्या वेळात मामीला आपण गाडी देऊ चालवायला. हा द्यायची का? नाही नाही मामीच्या पहिले मामाचा जीव घाबरतो. मामा बोलतो तुझे घर जाना है. हा बाबा द्यायची का? नाही नाही आयुषी द्यायची मम्मीला गाडी? नाही माझ्या मम्मीला आधी ड्रायव्हिंग याच्या ड्रायव्हिंग क्लासला ड्रायव्हिंग शिका, त्याच्यानंतर घ्या. 1 महिना चालवा तिथं, त्याच्यानंतर तुम्हाला गेसिंग येणार. गेसिंग आल्यानंतर मग थोडंफार शिकायला सांगा तिला. खरंच ना. हा ना शिकवतो ना, शिकवतो ना, तुलाही शिकवतो. तुला शिकवते तिकडे. हा दोघं जण मस्त ड्रायव्हर असाल तुम्ही. छोटीच्या आधी तिला आली पाहिजे गाडी. छोटीच्या आधी करतात लवकर काय. हा सांग तिला पण गाडी शिकवायला. बोल कर बरं फोन, कर फोन लाव ना तू. आयुषी आता मी गाडी चालवते. आता आपण डायरेक्ट भेटू. आता पुढच्या ट्रिप पासून ती येते सोबत. आजीने बोलवलं होतं बाई, मला निर्णय का आजी तर खूप खुश. हा मतलब आजी सोबत बोलली ना तर. अरे हे बघा पप्पा बघा, चांगली बोलते. आराम चालू आहे, रिलॅक्स एकदम. आजी बोलती होती येईल भेटायला तुम्हाला. आजी हवेत चांगली आहे पोरगी. तिला आई सोबत बोलली का? आई सोबत बोलली ना तर मग आजी रटवे माझ्यासोबत होते लग्न पंकजचं. सांगत होते इकडचं लग्न थोडं सांगितलं, पंकजच्याच लग्नाची त्या पंकजचं लग्न आजी सगळ्यांना सांगायला लागली. सो गाईज आता आपण शिर्डीत पोहोचलेलो आहे. आता इथं सीएनजी भरतोय, RJ पंप म्हणून काहीतरी पंप आहे. आता लाईन खूप आहे. आता आयुषी काय खाते दाखव, काय खाते त्यांना? चॉकलेट, जेलीवाला चॉकलेट खाते आयुषी. तर इथं आपण सीएनजी भरून घेऊ. आणि कुठं जायचं आपल्याला? हा जोरात बोल ना, जोरात. बुलढाण्याला चाललो आम्ही. सो गाईज हे बघा हा पंप आहे.
भारत पेट्रोलियम एकदम थर्ड क्लास पंप आहे पण. थर्ड क्लास म्हणजे सर्व्हिस एकदम खराब सर्व्हिस आहे. जर भेटत असेल तर बरा, नाहीतर मग भरू नका, डायरेक्ट निघा. एक तास थांबायला लागते. आता जाऊन सगळे तिथे भांडणं करून आले, तेव्हा जाऊन त्यांनी चालू केले. आता एका टायमाला 3 गाड्या लावतो तो. तर हे बघा कोपरगावचं पण सांग. कोपरगावला गेलो. कोपरगावला पण भेटला तर भेटला, नाही तर नाही भेटला, असं काम आहे इथं. तर तिथं आधी बघा, तिथं भेटला ठीक आहे, नाही तर इथं बघा नाही भेटला तर डायरेक्ट पेट्रोलवर जा. आणि बघा लाईन बघा केवढी. बघा आपण इथं CNG भरतोय. हे बघा इथं काय लिहिले वाचा, CNG शिल्लक नाही. आणि बघा इथं बघा CNG भरायचं मस्त पैकी चालू आहे. 2 गाड्या आहे बघा इथं. पेट्रोल इथं पण गाडी येऊन थांबलेली एक, आणि एक तिथं आत लागलेली गाडी बघू शकता ते बघा त्या साईडला. आणि हाय ना हा बादशाह मस्त झोपला होता माहिती का. सगळेजण गेले तिथं आणि त्याला उठवून आणलं. एकदम थर्ड क्लास सर्व्हिस आहे यांची. सो काय CNG भरली आपण, CNG झाली फुल, आणि यांचा मस्त आराम झाला सगळ्यांचा. हा मस्त सावलीत बसलेले, आणि ज्ञाना आयुष्य आणि मीच फक्त गाडीत होतो CNG भरायसाठी. तर हे बघा फ्रेश पण नाही झालो, तसेच निघालोय. आमच्या हातात गाडी असेल आम्ही बस लाईन मध्ये लागलो असतो ना. हा आता लेडीज कुठे लाईन मध्ये लागतो. मग एक काम करा, तुम्ही गाडी शिका. कधी शिकता मग? पुढच्याच वेळेला. कधी? पुढच्या वेळेला लावून द्या, मग शिकू ना. पुढच्या वेळेला आम्ही ड्राईव्ह करतो. नाही एक काम करू, पप्पालाच देऊ आपण गाडी. हा का कधी शिकता? मिसळ. तर आता काहीतरी पोटपूजा करून घेऊ, भूक लागली खूप. आणि मग परत आपण शिर्डीच्या एंट्रन्स मीन्स समृद्धीचं एंट्रन्स पॉइंट, तिथून आपण कुठं उतरणार नाव? अजिंठा मीन्स अजिंठा एक्झिट करणार. तिथून मग धाड मार्गे शिल्लोड मार्गे, धाड शिल्लोड सॉरी शिल्लोड धाड, नंतर मग बुलढाणा. तर आपण अजिंठाला एक्झिट करू. तर आधी इथं तर जाऊ. हा कुठे आहे ड्रोन? नंतर मग आयुषीला ड्रोन भेटला. ड्रोन होता. सो काय आता आपण पोटपूजासाठी थांबलेलो आहे. काय बोलतो आम्ही? पोटपूजासाठी थांबलेलो आहे आता. आणि भाजी बिजी मागवली, चपात आपल्या घरचे. आणि आयुषी मोबाईलवर लागली. सो काय जे बघा ही नवीन डिश आहे. मम्मी डिश कोणती आहे? शेव भाजी आणि मासोळीची भाजी आहे. हे इथं मासोळी बोलतात. हा आधी टेस्ट करून घेऊ. सो काय जे बघा आतला झालेलं आहे मस्त पैकी जेवण. हे बघा इथं आपण आलेलो आहे वाड्यावरची मिसळ. सो एकदम मस्त जेवण आहे. बस हे बघा इथं समृद्धी हायवे इथं बाजूला, बस त्याच्या बाजूलाच हे आहे लोकेशन, स्वस्तिक हॉटेलच्या ऑपोजिटला. तर नक्की आहे इथं. तर आता इथं फोटोशूट चालू होता, थोडा फोटोशूट झाला. आता आपण निघू डायरेक्ट अजिंठा. आता मामा ड्राईव्ह करतात. 1 तास. हा 1 तास 225 किलोमीटर आहे आता इथून. अजिंठा जवळ. बस बुलढाणा आता फक्त इथून 225 किलोमीटर. हा इथं पप्पाचा मस्त आराम चालू आहे. आणि मामी बघा मामीचा मस्त आराम चालू आहे मागे. आणि काय बोलते? आपल्याकडे बघ बॉक्स आहे टिश्यूचा. बघ इथं बॉक्स. बघ आयुषीचे मस्त फेवरेट गाणे लागलेले आता. आयुषीचे फेवरेट गाणे लावलेले आहेत आयुषीने. हे बघा एक एक गाणे अशी लावते आयुषी. ओए सब ठीक ठाक? चिट्ठियाँ लिखना तो तुझे याद है? आता पुढे आता आपल्याला एक
एक्झिट करायचंय 2 किलोमीटरवर. बुलढाण्यासाठी मीन्स अजंठावरून जाणार आहे आपण. आणि हे बघा मम्मी इथं फुलंच दाखवून राहिली की वेळची मला. हा अशी मम्मी फुलंच दाखवून राहिली आपल्याला. बनवले पण भारी आहे. झाड पण किती मस्त होतं फुलांचं. आयशीला फुल पाहिजे ते. हरभरा कुठे भेटून हा अशी काय बोलते हरभरा पाहिजे. चल गावात चल देतो तुला हरभरा. गावात आता कापूस वेचायचा आपल्याला. 1 किलोमीटर एक्झिट आता बघू शकता तुम्ही. In 600 meters, take the exit. ओके नागपूर आहे 466. जालना 68 आहे फक्त. Take the exit. हा एक्झिट आहे आपला. आणि बघा इथं मस्त पैकी अशी डिझाईन करायला घेतली बघा यांनी. अजून बाकी काम खूप बाकी आहे अजून. समृद्धी सोडला ना आपण. आता समृद्धी सोडला. आता तुला कुठे जायचं ते सांग. आता बुलढाण्याला 5 वाजता निघाला सरांनी. 6 वाजेपर्यंत आम्ही इथे पोहोचलो होतो शेगावला. आपलं आलेले अजंठा एक्झिट. आता हे बघा आपण फक्त बुलढाण्यावरून फक्त 24 किलोमीटर आहे. तर हे बघा इथं झालेलं आहे आता टायर आपलं पंक्चर. तर आता स्टेपनी विपनी काढलेली आहे. आता हे बघा मामा इथं जॅक लावतोय. आता हे बघा पूर्ण हात बीत सगळे हे झाले. पप्पा हे बघा या साईडलाच लावला होता ना. हा असं आहे ना बरोबर आहे. हे बघा आता लावून झालेलं आहे. आम्ही इथं दाखवा लाईट थोडा. तर हे बघा इथं आता जस्ट स्टेपनी लावलेली आहे. आणि हे बघा आता हात धुतो आणि निघतो. डायरेक्ट घरी पोहोचतोच भेटू आता तुम्हाला. आणि जाऊ द्या घरी गेल्यावरच बोलू आता. सो काय आता हे बघा आपण आलेलो आहे ना. कुठे गेलेलो पंक्चर काढायला गेलेलो आता. तर पंक्चर तर काही निघालं नाही. डायरेक्ट ट्यूबच दिली टाकून आता आपण. आणि हे बघा इथे यांची शेकोटी चालू आहे. थंडी आहे खूप. हा हे बघा नॉर्मल थंडी आहे पण तरी हे बघा शेकोटी मोठी आहे. हा नॉर्मल थंडी आहे. पोहोचलो आम्ही किती. आपण किती 7:30लाच पोहोचलो. 7:30 वाजता पोहोचलो. फक्त 1 तास तिथं गेला आपला टायर खोलायला. बस त्याच्यातच गेला. तर आता हे बघा आयुषी जेवण करते. आयुषीचं जेवण चालू आहे. तर आता हा ब्लॉग आता आपण इथंच संपवतो. तर आपल्या चॅनलला काय करा मम्मी. जय हिंद जय महाराष्ट्र. आयुषी काय करा. जोरात 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 बोल. बोल जोरात. खाते. अच्छा आयुषी खाते. तर आपल्या चॅनलला काय करा लाईक करा शेअर करा आणि जोरात थोडा सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आयुषी टाटा कर. चला बाय.